झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिका निवडणुका लांबण्याची शक्यता। 50% जास्त आरक्षण सुप्रीम कोर्टाला अमान्य। धुळ्याचे ॲडव्होकेट राहुल वाघ विरुद्ध महाराष्ट्र शासन याचिकेवर आज झाले कामकाज। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत। मात्र पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीचेही वेध लागले असतानाच सुप्रीम कोर्टात आज झालेल्या कामकाजामुळे पुन्हा संभ्रम निर्माण झालाय। आरक्षण हे 50% पुढे जाता कामा नये असे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित असताना बहुतांश ठिकाणी आरक्षणाने 50% मर्यादा ओलांडली आहे। या संदर्भात धुळ्याचे प्रख्यात कायदेतज्ञ ॲडव्होकेट राहुल रमेश वाघ यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। या विरोधात महाराष्ट्र शासन सुप्रीम कोर्टात गेल्याने आज 17 नोव्हेंबर रोजी यावर कामकाज झाले। 50% जास्त आरक्षण जाता कामा नये या मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट त्यांच्या विविध निकालामुळे ठाम असल्यामुळे आता जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता आहे। मात्र यावर 19 नोव्हेंबर रोजी आदेश पारित होणार आहे। या संदर्भात याचिकाकर्ते ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी सांगितले, आज मेहरबान सुप्रीम कोर्टासमोर 39 नंबरला याचिकेच्या संदर्भात जे काही कामकाज चाललं त्यामध्ये प्रामुख्याने एक बाब महत्त्वपूर्ण लक्षात आणून दिलेली आहे की 50% पुढे जे विविध निकाल आलेले ते 1991 ला इंदिरा साहनी असेल, 2010 ला के कृष्णमूर्ती असेल आणि आता विकास किसन सिंग गवळीच्या प्रकरणात असेल, यामध्ये प्रामुख्याने निकालात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 50% पुढे आरक्षण जाता कामा नये। आणि आता त्यामुळे मेहरबान सुप्रीम कोर्टाने 19 तारखेला या संदर्भात आदेश देण्याची प्रक्रिया केलेली आहे। आधीच वादात सापडलेल्या या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे पुन्हा संभ्रमात पडल्या आहेत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।